जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। पांडुरंग 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 पांडुरंग। नमस्कार 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 मित्रांनो, माझ्या स्मिनील थत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, हे जे मी सुरुवातीला नमस्कार 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 करतो, ही माझी एक स्टाईल आहे। ती मी स्वतः डेव्हलप केलेली आहे आणि अनेक रियालिटी शोज आणि टीव्हीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये मी बघतोय की लोक ही स्टाईल उचलायला लागलेत, ही स्टाईल घ्यायला लागलेत। नमस्कार 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 प्रोग्रामच्या सुरुवातीला करतात आणि याचा अर्थ माझा व्हिडिओ हा यूट्यूब चॅनल सर्वांपर्यंत पोहोचतोय, अनेक दिग्गज कलाकारांपर्यंत पोहोचतोय आणि सर्वांना हे स्टाईल आवडते, तर मला खूप आनंद वाटतोय। मित्रांनो, आजचा विषय आहे एक सुंदर, अप्रतिम आणि तुम्हाला पोट धरून हसायला लावणारं नाटक। हो, हे नाटक आहे कुटुंब कीर्तन। हो, कीर्तन नाहीये, कीर्तन। कीर्तन म्हणजे याचा अर्थ तुम्ही घरामध्ये जे भांड्याला लागतं, सासू सुना नवरा बायको यांचे जे काय सुसंवाद होत नाहीत, त्यांची काही भांडणं होतात, तर त्याच्यावरनं जी किरकिर होते, कुरकुर होते कौटुंबिक कलहामध्ये, त्याच्या संदर्भामध्ये हे नाटक आहे। याच्यामध्ये कीर्तनकार दाखवलेले आहेत। संकर्षण कराडे यांनी जी भूमिका वठवलेली आहे त्याच्यामध्ये ते कीर्तनकार आहेत, पण त्यांचं कसं एक आध्यात्मिक लाईफ बरोबर त्यांचं कौटुंबिक लाईफ सुरू होतं। त्याच्यामध्ये कशा गमती होतात, त्याच्यामध्ये सासू सुनांच्या कशा भांडणं होतात आणि अनेक विनोद त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक क्षणाला हसायला येईल असं अप्रतिम हे नाटक आहे। तर ह्याचं जे आहे, लेखक आहेत संकर्षण कराडे, त्यांनी स्वतः हे नाटक लिहिलेलं आहे। निर्माती आहेत गौरी प्रशांत दामले, दिग्दर्शक आहेत अमेय दक्षिणदास, कलाकार आहेत संकर्षण कराडे, तन्वी मुंडले, अमोल कुलकर्णी आणि वंदना गुप्ते। हो, असे हे संकर्षण कराडे आणि वंदना गुप्ते ताई यांच्यासारखे दिग्गज आणि श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे कलाकार या नाटकामध्ये आहेत। तर या नाटकाचं वैशिष्ट्य असंच आहे की जरी आपल्याला असं वाटत असलं की कीर्तनासंदर्भात काही आहे का, तर नाही, ते त्याचा दुरान्वय कीर्तन, आध्यात्मिक, धार्मिक असा काही संबंध नाहीये। ते कीर्तनकार एक हे संकर्षण कराडे हे कीर्तनकार दाखवलेले आहेत, पण त्यांच्या आयुष्यात कशा घटना घडतात हे त्यांनी दाखवलेलं आहे आणि ह्याच्यात तुम्हाला खूप हसायला येईल, खूप मजा येईल। तुम्हाला जर का मुलांचा अभ्यास घेऊन कंटाळा आला असेल, ऑफिसमधल्या टेन्शनमधनं तुम्हाला रिलीफ पाहिजे असेल आणि पोट धरून हसायचं असेल आणि आनंद तुम्हाला पाहिजे असेल, तर या नाटकाला म्हणजेच कुटुंब कीर्तन या नाटकाला जरूर जा, कारण हे आत्ता नवीनच आलेलं आहे, एवढ्यातच आलेलं आहे। त्याचा दुसरा प्रयोग होता, तो मी जाऊन बघितला आणि त्याच्या संदर्भामध्ये मला खूप म्हणजे छान वाटलं, हसायला आलं आणि मी म्हटलं तुम्हाला हे सांगूया, कारण या नाटकाला सपोर्ट केला पाहिजे। त्याच्याशी, त्या नाटकातल्या कुठल्याही पात्राशी किंवा कुठल्याही निर्मात्यांशी किंवा कसलाही माझा संबंध नाही, पण एक रसिक प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं की आपण या आपल्या मराठी नाटकांना आणि सिनेमांना आपण सपोर्ट केला पाहिजे आणि खरंच जर का चांगलं असेल नाटक तर का नाही बघायचं। तुम्ही जरूर जाऊन बघा आणि तुम्हालाही मजा येईल। माझ्या स्मिनील थत्ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे आपले सर्व मराठी रसिक प्रेक्षक जे आहेत ते हे नाटक जाऊन बघतील आणि जरूर तुम्ही प्रत्येक नाटक आणि प्रत्येक सिनेमा हे थिएटरमध्येच जाऊन बघा। मराठी सिनेमा आणि मराठी नाटकाला सपोर्ट करा। थँक्यू, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।